नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. गायमुख ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ आणि महिला मंडळ तसेच बौद्धजन सेवा संघ व पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 फेब्रुवारी रोजी गायमुख पन्हाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साह, आनंद आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जनार्दन पांढरे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून द. तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय तळाचे प्राध्यापक डॉक्टर भगवान लोखंडे उपस्थित होते. या प्रसंगी एरो व्हिलेजचे मालक श्री झा, सरपंच सौ निर्जला चोरगे, उपसरपंच श्री नामदेव बटावले, ॲडव्होकेट रोशन पांढरे, तळा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक श्री प्रकाश गायकवाड, सत्य पोलीस टाइम्सचे संपादक श्री डी.टी. आंबेगावे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व बहुजन नायक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रथमतः शालेय विद्यार्थिनींनी स्वागत गीताद्वारे पाहुण्यांचं स्वागत केलं. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वक्ते, तळा तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर व स्थानिक आणि मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी यांचे पुष्पगुच्छ, शाल आणि महामानवांची पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री रवींद्र पवार गुरुजी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर शिवकन्या कुमारी मोडक हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अप्रतिम भाषण केले. डॉक्टर भगवान लोखंडे यांनी इतिहासाशी इमान असणारे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर विविध उदाहरणांसह अप्रतिम व्याख्यान दिले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळांचे अध्यक्ष रमेश पाखड, उपाध्यक्ष प्रकाश चोरगे, सर्व कार्यकारिणी आणि सभासद, सर्व सदस्य, महिला मंडळाच्या सचिवा प्रज्ञाताई चोरगे व सर्व कार्यकारिणी, सभासद, गायमुख बौद्धजन सेवा संघ ग्रामस्थ मंडळाचे सचिव भीमराज जाधव, सर्व कार्यकारिणी आणि सभासद, पंचशील महिला मंडळ सचिवा पूजाताई जाधव, सर्व कार्यकारिणी आणि सभासद, सर्व तरुण सभासद, मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण बटावले, सचिव प्रशांत काप व सर्व कार्यकारिणी सभासद संतोष पोस्टुरे, संतोष गोरिबले, प्रदीप मोडके, दीपक गोरिबले, पांडुरंग बुरटे, प्रकाश शिगवन, जयंत पवार, जयंत लाड, जगदीश पोस्टुरे, सुदर्शन जाधव, गणेश जाधव, रवींद्र मोडक, लक्ष्मण शिंदे, नामदेव गोरिबले, रवींद्र पवार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री प्रशांत काप तर आभार श्री भीमराज जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक गावांचे गाव प्रतिनिधी, कुणबी युवा तळाचे शिलेदार, गायमुख ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे सर्व शिलेदार, जिल्हा परिषद शाळा गायमुखचे सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 3:30 वाजता शिवरायांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिम या नृत्य प्रकारावर नाचत संपूर्ण गाव आणि वाडीतून महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेकांनी आपल्या पारंपरिक कलेचं दर्शन घडवलं. खास करून गणेशनगर गावातील बालकांनी आणि ज्येष्ठांनी काही शिवकालीन प्रात्यक्षिके करून दाखवली. हा शिवजयंती महोत्सव मोठा आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? सत्यसंतीचे बोल असणारे, श्रेष्ठ मुघलांना करणारे, परत फिरणारे, जगात चालणारे, शिस्तप्रिय, पुत्र शान, राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा मानसमुद्र स्वतःच्या लंगाचा मिळाला कधीच वाटत नाही. असं झालं सुद्धा करत नाही. विजयासारखी तल्ला चढून गेला, यशाची दूध तळून गेला, घरचा पोटा साधून गेला, हजार लढून गेला, स्वर्गात येऊन गेला, झुकून गेला, असा बळजबरीचा माणूस उभा होऊन गेला. शांती
शिवाजी छत्रपती शिवाजी जगाची चिंतनी परिणामांची सात होती भवानीमातेची आई सुजांची त्यांची जात मर्दनाची देशाला आदरली भगवाची मूर्ती स्वराज्याची म्हणून माता जय भवानी सावरच माझी कधी आत्मा नाही माळूच माझं पुन्हा नाही सावरच माझी कधी आत्मा नाही माळूच माझं पुन्हा नाही हा हजार नाचल्याचं सुटणार नाही नाचल्याचं सुटणार असं सुटणार नाही गंगा इतकी दिसणार म्हणजे की घोड्याच्या पाठीशी गुळू जाईल मला श्रीराम जगछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.